नमस्कार मंडळी. चला, आज आहे अंगारकी संकष्टी. तुम्हाला सगळ्यांना अंगारकी संकष्टीच्या शुभेच्छा. आणि ही आमची मन्या सकाळी सकाळी बाहेर आली आणि रोळते आहे मातीत. म्हटलं असू दे, रोळू दे, काय मातीत तिला रोळायचं आहे तेवढं रोळून घेऊ दे. मनसोक्तपणे तिला बाहेर येता येत नाही म्हणून एकदा आले की ती अशी रोळत असते. त्याच्यानंतर मला आली होती कटलेट पावची ऑर्डर. म्हटलं चला पटकन कटलेट हे बनवून असे मी घेतले. आता ते मला शेलो फ्राय करायचे होते. आधी असे मी हे करून घेतले आणि पावही वरेमधून असे कट करून ठेवले, कारण मग ते सर्व करायला बरे होतात. त्याच्यासाठी मी असे कट करून ठेवले पाव. आणि म्हटलं आता मण्याला म्हटलं जरा धुवूया, आंघोळ घालूया आणि मस्तपैकी पुसायला घेतलं. आणि हे बघा आता मण्याला पुसून झालं आहे माझं. पण मणे आमची म्याव म्याव असं काहीतरी करत होती मोठमोठ्याने. तरी म्हटलं चला पुसून घेऊया, म्हटलं नख वगैरे लावेल म्हणून. आणि तेव्हापर्यंत वाजले 12:30 आणि बरोबर 12:30 वाजता मला फोन आला की मला टिफिन पाहिजे म्हणून कोणीतरी फोन केला. आता तुम्हीच सांगा 12:30 वाजता काय म्हणून टिफिन देणार. म्हणून म्हटलं असू दे, म्हटलं मी म्हटलं मसाले भात दिला चालेल आणि बटाट्याची रवा फ्राय कापं तर ठीक आहे म्हणायला लागले ते. मग म्हटलं तेच बनवलं हे बघा आणि त्यांना दिलं. आणि ही अशी एक ऑर्डर दोन्ही पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली. आणि हा बघा, हा जो ड्रेस घातला आहे मी तो मेशोवरून घेतला आहे 400ला. साधा सिंपल असा आहे आणि कम्फर्टेबल आहे. असं टाईट वगैरे असं काही नाही, इझी. जो नाईटी घालतो ना त्याच्यासारखंच मला वाटतं की त्याच्यापेक्षा हे घेतलेलं बरं, म्हणून बाहेर जायलाही बरं आणि घरात काम करायलाही बरं आणि दिसायलाही छान होतं. त्याच्या पण मला असं वाटलं की म्हणून मी हा कुर्ता घेतला, जावं घरातही यूज होईल आणि बाहेरही होईल. आणि ही बघा मने आंघोळ करून झाल्यानंतर मांडीवर येऊन बसली. मस्तपैकी अशी सॉफ्ट सॉफ्ट लागत होती. त्याच्यानंतर मला जायचं होतं आज बाहेर, त्याच्यामुळे मी मोदक आज लवकरच बनवून घेतले होते. आणि अंगारकी संकष्टी असल्यामुळे मोदक हे मला केलेच पाहिजे होते, कारण मुलं सगळी वाट बघत होती कधी मोदक बनवतात. त्यामुळे छान असे हे उकडीचे मोदक मी बनवून घेतलेले आहे बघा. तुम्हाला रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर स्पर्शसाठी ट्रॅक पॅन्ट आणायला मी चालली गेली मार्केटमध्ये. आणि ती पॅन्ट घेतली आणि इकडे मी बघितले तर कुरडई दिसली. खूप दिवसांनी दिसली. कोणती घेऊ, गव्हाची घेऊ की तांदळाची घेऊ हे कन्फ्युजन चाललं होतं. मग म्हटलं जाऊ दे, ते घेतलं. आणि मग म्हटलं आता बेसनचं पीठ घेऊया म्हणून तेही घेऊन टाकलं, बास्केटमध्ये टाकलं. आणि आता चाललो घरी. आता आम्ही आजचा ब्लॉग एवढाच होता. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घरी गेल्या गेल्या काय झालं, आमची मने आज वाट बघत होती. येऊन परत